हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी माझ्या मामाच्या घरी आलेली आहे। तर माझ्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे, त्यासाठी त्याचं खूप आवर्जून असं आमंत्रण आलेलं आहे मला। खूप दिवसांपासून त्याचं चालू होतं, ताई लग्नाला नक्की येशील, लग्नाला नक्की येशील, लग्न ठरलं की मी तुला कॉल करेल, येशील। आणि फायनली शशीचे बाबासुद्धा बोलले की ठीक आहे, त्याचा मलाही 2-3 वेळा फोन आले तर तू जाऊन ये, म्हणून आज मी इथं आलेली आहे। सोबतच माझ्या आजोबांच्या डोळ्यांचंही ऑपरेशन झालेलं आहे, त्यांचंही भेट घ्यायचीच होती, पण यांना रिकामपणच नव्हतं, यांचे कंटिन्यू कामं चालू आहेत आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे सोलरचे कामं हे भरभराटीने चालू आहे, म्हणून त्यांना सुट्टी भेटणं खूपच मुश्किल होतं। म्हणून म्हटलं चला आता हे कारणही होतं की लग्नालाही जाणं होतं आणि आजोबांचीही भेट होते, सर्वांच्या भेटी होतात आणि लग्नानिमित्ताने बाकी सर्व माझ्या मैत्रिणी वगैरे सोबतच गावातील काही मुली आहेत की जेव्हा ज्यांची भेट वगैरे सर्वांची होईल त्या हिशोबाने मी म्हटलं चला जाऊन येते। म्हणून मी आज इथं पोहोचलीच तर मला घरून निघायलाच उशीर झाला, तर इथं पोहोचायला मला 4 वाजले, कारण अकोला ते मुक्ताईनगर अंतर खूप मोठं येतं आणि पोहोचली, फ्रेशच झाले। तर हे बघा इथं आता मी बाहेर आलेली आहे आणि हे जे आपल्याला दिसत असेल ना ते एक दिंडी चाललेली आहे। तर हे कोळी समाजाचे लोक आहेत, त्यांच्या इथं आज देव आहेत, तर देव आहे म्हणून ते त्याचा जो प्रोग्राम आहे ते करत असतात। तर ते काही नवीन माठ वगैरे घेण्यासाठी आमच्या शेजारी म्हणजे मामाचं जे गाव आहे त्याच्या शेजारी वारुळी म्हणून आहे, तिथं ते गेलेत आणि तिथून काही भांडे वगैरे मातीचे भांडे आहे ते घेऊन आले आणि त्यानंतर त्यांचा देवाचा जो प्रोग्राम आहे ते करत असतात। सोबतच जसं मी सांगितलं माझ्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे, त्याचं नाव आहे लखन आणि आज त्याची मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि तोही कोळीच आहे। तर त्याच्या इथं आज देवाचाही कार्यक्रम आणि मेहंदीचाही कार्यक्रम खूप गडबड चालू होती, म्हणून म्हटलं थोडा उशिराच गेलेलं बरं त्याच्याकडे, म्हणून मी आधी घरीच थांबली थोडा वेळ आणि शचीलाही थोडं रिलॅक्स करू द्यायचं होतं, कारण तिला सर्वांसोबत ओळख करायला थोडा टाईम लागतो। पण आजोबाची तिची चांगलीच बट्टी जमली, म्हणजे माझे आजोबा, मी त्यांना बापू म्हणत असते, तर माझ्या बापूंना लहान मुलं खूप आवडतात आणि लहान मुलांनाही माझे बापू खूप आवडतात, कारण त्यांना ना लहान मुलासारखं वागता येतं आणि मेन म्हणजे तर गोष्टी आणि हट्ट पुरवण्यात ते एक नंबर आहेत। म्हणून शचीचं आणि आजोबाचं चांगलंच पटत होतं आणि दोघं सोबतच राहत होते। म्हटलं चला चांगलं झालं की शची आजोबांसोबत गुंतली, इवन ती माझ्यासोबत तिकडे नवरदेवाच्या घरीसुद्धा आली नाही, ती आजोबासोबतच खेळत राहिली आणि म्हटलं मग जाऊ द्या, ही खेळत आहे तर मी तिकडे निवांत जाऊन येते, कारण मुलं सोबत असले नाही, बोलू देत नाही काही नाही आणि तिकडे पळपळ करतात, त्यामुळे आपलं अर्ध लक्ष त्यांच्याकडेच असते। आणि आता संध्याकाळ झाली, मी जेवण करायला इकडे आली, जेवण वगैरे केलं, सर्वांची भेट वगैरे घेतली, त्यानंतर घरी आले, थोडीशी फ्रेश वगैरे झाले आणि आत्ता पोहोचलेली आहे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी। तर इथं मेहंदीचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि लखन हा एकटाच मुलगा आहे, त्याला 2 बहिणी आहेत। तर जी माझी फ्रेंड आहे रुचिता, ती 2 नंबरची, त्याला मोठी बहीण आहे लक्ष्मीताई, तर अशा 2 बहिणी, एकटा भाऊ आहे आणि सर्व काही त्यालाच सांभाळावं लागलं, कारण त्याचे वडीलही तो लहान असतानाच वारलेले आहे। पण त्याचे मित्र खूप छान आहेत, पूर्ण गावातील ते जे मुलं आहेत ना, म्हणजे इवन असं नाही की त्याच्या एजचेच, बाकी लहान मोठे जेवढेही त्याच्यासोबतचे मुलं होते ना, सर्वांनी त्याला भरपूर अशी साथ दिली। सर्व त्याचा जो कार्यक्रम होता तो त्यांनी छान प्रकारे पार पडला, प्रत्येक ठिकाणी ते त्याच्यासोबतच होते, म्हणून त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ना की हे राहिलं ते राहिलं याची एवढी काळजी नव्हती ना। तर कसं आपल्या घरचा कार्यक्रम काळजी असते, पण एवढी काळजी त्याला नव्हती, त्या कारणानं त्याने निवांतपणे सर्व त्याचे जे कार्यक्रम आहे, जे प्रोग्राम आहेत तो एन्जॉय करायसाठी फ्री आणि फ्रँक म्हणून फिरत होतात। आता सर्वांना सर्वात आधी प्रश्न पडतो तो मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय, कारण मेहंदीचा कार्यक्रम म्हटलं म्हणजे आता महिला मंडळींचं तिथं काम असेल असं सर्वांना वाटत असतं आणि आता मुलीची जर मेहंदी म्हटली तर मग सर्वात जास्त कसं सर्वच महिला असतात आणि एन्जॉय होतो, पण तसं काही नसतं, मुलांच्याही मेहंदीमध्ये तेवढाच एन्जॉय केला जातो। आणि राहिला प्रश्न मेहंदी वगैरेचं, तर सर्व महिला वगैरे मेहंदी काढतात, सोबतच जे मेहंदीचा कलर असतो ग्रीन, तर त्या ग्रीनचं टायटल इथंही ठेवण्यात येत असतं की सर्व ज्या महिला असतात त्या ग्रीन कलरच्या साड्या घालतात आणि पुरुष मंडळी ग्रीन कलरचे शर्ट, कुर्ताज वगैरे हे ते वापरतात। आता इथे लखनची मेहंदी, तर त्याने छान मेहंदी कलरचा कुर्ता यूज इथं केलेला आहे आणि काही महिला आहे की त्यांनी ग्रीन कलरच्या साड्या घातल्या आहेत, कोणी मेहंदी कलरच्या घातल्या आहे, म्हणजे ग्रीनचं जेही शेड असतात ना ते आपण इथं वापरू शकतात, तर त्यांचा इथं वापर करायचा। आणि आता हा प्रोग्राममध्ये काय काय करायचं, तर यामध्ये कसं असतं, आपण लग्न घरी जे काही छोटे मोठे कार्यक्रम करतात ना त्यांचे फोटोशूट वगैरे आपल्याला करता येत नाही किंवा व्हिडिओ त्याचे घेतले जात नाहीत, कारण आता लग्न म्हणायचं म्हटलं तर लग्न एका दिवसाचं असतं, पण त्याचे कार्यक्रम
पण 8-10 दिवस आधीपासून सुरू करतात. आणि आता मेहंदी, हळद, लग्न वगैरे हे 3 दिवसाचे मेन जे फंक्शन असतात त्याच्या पण व्हिडिओज, फोटोज वगैरे घेतो. पण बाकीचे छोटे-छोटे मोमेंट असतात, ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या केल्या जातात त्यांचे व्हिडिओज किंवा फोटोज घेतले जात नाही. त्यासाठी या मेहंदीचा कार्यक्रम ठेवण्यात येतो की जिथं मेहंदी ही चंही सेलिब्रेशन होतं. सोबतच जे छोटे-छोटे प्रोग्राम आहेत जसं की हळद कुंकणे, हळद दळणे, सोबतच गव्हाचं मुहूर्त हे वगैरे जे कार्यक्रम आहेत ना छोटे-छोटे, ते इथं मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये केले जातात आणि त्याचे फोटोशूट, त्याचे व्हिडिओज यामध्ये घेण्यात येतात. आता आपण सर्व म्हणाल की आता आधी ह्या गोष्टी होत नव्हत्या. आताच कसं मोबाईल आले, फोटोशूटचं वेड लागला आहे सर्वांना, त्यामुळे सर्वजण असे ट्रेंडिंग करायला लागलेले आहेत. मोबाईल बघतात किंवा रील्स वगैरे बघतात, त्यामुळे सर्वजण ट्रेंडिंगसारखं करतात किंवा रील्स बघून बघून मुली सर्व तसं करायला लागले, व्हिडिओ शूट करायला लागलेत. पण तसं काही नाही आहे, आधीही असं होतं. पण एवढं आहे की आधी व्हिडिओज, फोटोज एवढं जास्त नव्हतं, त्यामुळे सर्वांना कळत नव्हतं. घरातल्या घरातच सर्व गोष्टी करण्यात येत होत्या आणि त्याचे फोटोशूट किंवा व्हिडिओ एवढे घेतले जात नव्हते. जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की आता त्या सर्व ज्या गोष्टी एका दिवशी करून आपण त्याचे फोटो व्हिडिओ घेतले जातात. तर आधी 8-10 दिवसापासून लग्न वगैरे राहायचं, सर्व गोष्टी केल्या जात होत्या आणि सर्व गोष्टी आतापेक्षाही जास्त पद्धतीने एन्जॉय केल्या जात होत्या. पण एवढं आहे की त्याचे फोटो किंवा व्हिडिओ नसायचे. आता कसं आहे, छोट्या-छोट्या गोष्टीचे व्हिडिओज आणि फोटो निघतात, कारण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकच मोमेंट प्रत्येक जण आता कॅप्चर करायला बसलेला असतो. तर चला, आता इथंही लखनला मेहंदी वगैरे लावण्यात आली. फक्त नावाची, शगुनची जी मेहंदी असते ते सर्वांनी लावली. सर्वांनी फोटोशूट वगैरे केले आणि बाकीचं मी म्हटलं फोटोज वगैरे काढायसाठी गव्हाचं मुहूर्त, हळद दळणे, हळद कुंडणे ते जे होतं तेही करण्यात आलं. आणि त्यानंतर मग आता काय करायचं तर छान प्रकारे डान्स करायचा, कारण लग्न म्हटलं म्हणजे डान्स हा आलाच. कारण प्रत्येक जे कार्यक्रम असतो ना लग्नाचा, त्यामध्ये डान्स हा ठेवण्यातच येत असतो. म्हणून इथंही छान प्रकारे डान्स करण्यात आला. आता स्टेजवरती डान्स सुरू होते, म्हणून नवरदेव आणि नवरदेवाचे मित्र वगैरे ते साईडला बसले होते. आम्ही सर्वजण साईडला बसून छान प्रकारे डान्स एन्जॉय केला. डान्समध्ये इथे आपण सेपरेट डान्सही ठेवू शकतात. मेहंदी रिलेटेड जे सॉन्ग असतात तेही आपण इथं यूज करू शकतात. तर इथं ही जी मुलगी आहे जिचा आपण डान्स बघत आहेत, तर ही लखनची भाची आहे. जी मोठी ताई आहेत लक्ष्मीताई, त्यांची ही मुलगी आहे दुर्वा. तर दुर्वाने छान इथं 2 गाण्यांवरती डान्स केला आणि तिने सर्वांना खरंच खूप एंटरटेन केलं. कारण गावाच्या मानानं म्हटलं ना तर कोणी स्टेजवर जाऊन डान्स करायला तयार होत नाही. असं तरी ग्रुपने सर्वजण डान्स करायला मोकळे असतात आणि करतातही, पण स्टेजवर जाऊन स्पेशल डान्स करायचं म्हटलं ना की कोणीच तयार होत नव्हतं. तर शेवटी दुर्वानेच हजेरी केली आणि तिने काही आधी असं नाही की प्रिपरेशन वगैरे केलं होतं, म्हणून तिने फक्त असं तिला म्हटलं की चल बा दुर्वा तूच डान्स कर, कारण खूप गडबड होती त्यांच्याभोवती. त्यामुळे त्यांच्या घरी त्यांचं प्रिपरेशन वगैरे घेणं वगैरे असं त्यांचं जमलंच नव्हतं, म्हणून त्यांनी वेळेवरच तिला म्हटलं आणि तरी तिने खूप छान असे डान्स केले. दुर्वाचा डान्स झाला, त्यानंतर आम्ही सर्वांनीही ग्रुप मिळून छान असे डान्स वगैरे केले आणि आता सर्वजण थकलेले आहेत आणि सर्वजण शांत चित्ताने खाली बसून गप्पा गोष्टी करत आहे. कोणी मेहंदी काढत आहे, कोणी दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढून देत आहे, असं चालू होतं. तेवढ्यात आठवलं की अरे ज्याची मेहंदी आहे त्याचीच मेहंदी काढायची, बाकी तो तर मुलांमध्येच बसला आहे. तर मग त्याला आवाज वगैरे देण्यात आला आणि म्हटलं चला नवरदेवाची मेहंदी तर काढा. आणि मग काय नवरदेवाने मलाच गाठले. मग नवरदेव बोलला तूच काढणं म्हणे ताई मला मेहंदी, आता कोणी इथं रिकामच नाही, जो त्याच्या हातावर मेहंदी काढण्यामध्ये गुंग आहे, तर तू मला मेहंदी काढ. म्हटलं अरे आत्ता रात्रीचे 12:30 वाजले होते आम्हाला. म्हटलं आता रात्रीचे 12:30 वाजत आहे आणि तुझ्या दोघं हातावर मेहंदी वगैरे काढायला टाईम लागेल, माझी मुलगी घरी वगैरे असं तसं. तो म्हणाला ठीक आहे, मी तुला एक अजून मुलगीसोबत देतो, दोघं मिळून माझ्या हातावर मेहंदी काढा. तर मग त्याचीच मामी बहीण आहे, तर ती आली. तर ती आणि मी आम्ही दोघींनी मिळून त्याच्या एक हातावर मेहंदी काढली. त्यातच आम्हाला खूप उशीर झाला, म्हणून पुढचे जे व्हिडिओज वगैरे ते मला काही घेण्यात आले नाही, कारण शेची घरी असल्याकारणाने मला झटपट मेहंदी काढून घरी जायचं होतं. म्हणून मग बाकीचे जे व्हिडिओज होते ते घेतले नाही आणि उशीरही खूप झाला होता. चला तर मग आता जास्त काही न बोलता एवढंच बोलते की हा व्हिडिओ इथं संपवते. आशा करते व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि मग आपण उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, म्हणजेच की हळदीच्या व्हिडिओसोबत. तर उद्या हळद आहे, हळदीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की भेटते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.